नमस्कार, तुमचे परत एकदा स्वागत आहे माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी ज्यांच्याविषयी माहिती सांगणार आहे त्यांचा आज जन्मोत्सव आहे। चला तर मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया। शास्त्र तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते। जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला। आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले। त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्य रचना केली आहे। तुकडोजी महाराजांनी 1935 साली मोझर येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली। खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे विशिष्ट होते। तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते। आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु। विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते। एवढेच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला। सन 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती। आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढण्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते। भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल ही तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती। समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली। ग्रामोन्नती व ग्राम कल्याण हा त्यांचा विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता। भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती। त्यामुळे त्यांनी ग्राम विकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविली। या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या। हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते। अशा गोष्टीतूनच राष्ट्रसंतांचे पुढचे विचार दिसून येते। शास्त्र अमरावती जवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना ही तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांची वाड्मय सेवेची पूर्तीच होय। स्वतःला ते तुकडादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच त्यांनी आपले बालपण जगले आहे ह्याची त्यांना जाणीव होती। त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी हे नाव बदलून तुकडोजी असे केले। खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली। ग्राम हे सुरक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्राम उद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचार करून गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता। त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे। देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य, अंधश्रद्धा नाहीसा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले। सर्व धर्म समभाव हे या राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते। त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला। शास्त्र तुकडोजी महाराजांनी धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता। आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजेरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले। स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला। अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली। गुरुकुंज आश्रमाच्या शाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नव्या नव्या माहिती सोबत। तुम्हाला व तुमच्या परिवारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।